ओम साईराम. फणस आहे, गाजर आहे, वांगा आहे, सुरण आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आग्रीबाईक ट्रॅव्हलमध्ये. आज आपण आलो आहे कोपरखेरणेमध्येच आपल्या सेक्टर 2 मध्ये आलो आहे आपण. आणि इथे आहे आज एक मस्त सुंदर प्रोग्राम आहे साई भंडारा. आपण पोचलो आहे श्री साई सेवा मंडल कोपरखेरणे नवी मुंबई. पालखी प्रमुख दादा नाव अभिजित काकडे. अभिजित काकडे. पालखी प्रमुख साईचा आणि मनीष पाटील जय साईराम अध्यक्ष. आणि तुम्ही मंगेश म्हात्रे का? बघा आपली पालखी 23 डिसेंबर 2025 रोजी निघाली होती. हां. आणि त्याचा सांगता सोहळा आज 1 फेब्रुवारी 2026 रोजी सांगता सोहळा त्यानिमित्ताने साई भंडारा आयोजित करण्यात आला. 14वं वर्ष आहे हे. 14वं वर्ष आहे म्हणजे पालखीचं आपल्या आणि सर्व प्रोग्राम जेवढे काही आहेत मंदिराचं 14वं वर्ष. मंदिराचं पूर्ण म्हणजे जेव्हापासून आपण मंदिर बनवलं तेव्हापासून आपली पालखी निघालेली आहे का? आता आपण दाखवूया आपल्या मंडळीला काय तयारी केली आपण जेवणाची वगैरे सर्व काही दाखवू. हे बघा मंडळी, इथे सर्व तयारी सुरू आहे जेवणाची. बघू शकता तुम्ही इथे कटिंग चालू आहे. आपले किसन मामा आहेत आपले. आणि हे बघा गावातून दत्तू मामा पण आहेत आपले सर्व साई भक्त. आता मंडळी भंडारा म्हणजे मेन जेवणाचं आयोजन कसं केलेलं आहे ते आपण दाखवूया या व्हिडिओमध्ये आपण. हे बघा मामा, भाजी सफेद वाटाण्याची भाजी आहे इथं. बघू शकता तुम्ही. किती किलो आहे भाजी? साधारण 200 किलो. 200 किलो. ह्याच्यात काय काय आहे? मिक्स भाजी आहे, वाटाणे आहेत, फणस आहे, गाजर आहे, वांगा आहे, सुरण आहे. अशा प्रकारची कुर्मा भाजी आहे ती. कुर्मा बघा भाजीचा कलर बघा तुम्ही. भाजीची क्वांटिटी पण भरपूर आहे. अजून काय काय आपल्याकडे? डाळ आहे. डाळ पण बनवली आहे का? तर इथे वरण पण तयार झालेलं म्हणजे जेवण आता आपलं शिजलेलं आहे सर्व. आणि आता थोड्याच वेळात पालखीचा हां आणि भजन वगैरे सर्व ठेवलेलं आहे ना आपण. चला आगमन या व्हिडिओत दाखवू आपण आपल्या लोकांना, सर्व व्ह्युअर्सला की साई भंडारा कशा प्रकारे आयोजित केला जातो. आणि इथे सुरू आहे बघा पुऱ्या लाटायला. किती पुऱ्या तरी अंदाज? 50 किलोचं पीठ. एवढे तुम्ही तिघीच लाटणार आहात का अजून आहेत येणार? हे मंडळी इथे छान एक डीजेचा सेटअप केलेला आहे. आपल्या गावातलाच आहे. जयेश पाटील ना, मनीष पाटील, जयेश पाटील डीजे सर्व्हिस. हे मनीष पाटीलचे छोटे भाऊ आहेत. आणि नवी मुंबईच्या मानाच्या पालखीला पण त्यांच्याकडून डीजेची सेवा मोफत असते नेहमी. तर आम्ही गेलेलो तेव्हा हे तिथे होते. बघू शकता छान सेटअप असं. कधी कोणाला काही आवश्यकता पडली डीजेची तर यांना नक्की कॉन्टॅक्ट करा तुम्ही. आपल्या श्री चिकनेश्वर महादेव मंदिरामधून आपण पालखीचं मिरवणूक आपल्या श्री साई मंदिरामध्ये राजधानी नाक्यासमोर आपण घेऊन आलो. म्हणजे महादेवाचं दर्शन करून आणले आपण पालखीला ना. आपल्या गावातील सगळी पूर्ण फॅमिली झाले तिथं. बघू शकता. कुठून आले तुम्ही? घाटकोपरवरून का? पूर्ण साईबाबांचे पूर्ण भजन असणार. चालेल, दाखवू आपण आपल्या मंडळीला. आनंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची. पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांची सुंदर उपशे दुराची. कंठी झळके वाण मुक्ता फळाची. जय देव जय देव देव रत्ना गाजित परा. तुझ गौरी कुमरा चंदनाचे ओटी कुंकुम
आणि मंडळी आता भजनास सुरुवात होईल, साई भजनास. आणि इथे बघू शकता तुम्ही जेवणाची पण पूर्ण सोय रेडी झालेली आहे, जेवण. आणि आता थोड्याच वेळात भंडाऱ्याला पण सुरुवात होईल ना, जेवणाला सुरुवात होईल ना आता. बघा आरती पण झालेली आहे, सर्व झालेलं आहे आता. आणि इथे गरम गरम पुऱ्या पण चालतात बघा. पूर्ण एकदम पद्धतशीरपणे इथे जेवणाची सोय केलेली आहे. दाखवतो मी तुम्हाला. काका मामा रेडी ना जेवण आपला? ओम साईराम. ओम साईराम. भक्त आला